हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे दॅट इज डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.4. ठीक आहे, एक्सरसाइज 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये मी तुम्हाला पहिलं स्टार्टिंगला 6 क्वेश्चन शिकवलेले आहे. ठीक आहे, पहिलं तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघा, म्हणजे ज्यांना नाही का डिफरन्शिएशन करता येत नाही किंवा त्यांना फॉर्म्युले माहित नाही त्यांनी फर्स्ट व्हिडिओ पासून बघा, तरच तुम्हाला हे समजेल, अदरवाईज जास्त समजणार नाहीये. ठीक आहे, बघा प्लेलिस्ट मध्ये जावा, तिथं डिफरन्शिएशनची पूर्ण लिंक आहे. आणि जर तुम्हाला दुसऱ्या टॉपिकची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑल टॉपिक म्हणजे ऑल 12 स्टँडर्ड मी पूर्ण शिकवलेले आहे आणि मी परत शिकवतोय, कारण व्हिडिओ क्वालिटी आताची जी आहे ती जरासा हाय लेवलची. ठीक आहे, आणि आवाज पण तुम्हाला क्लिअर येतोय. ओके, आणि हा जे कोणी नवीन असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही जॉईन करू शकता. तिथे मी तुम्हाला 7:30 वाजता रोज नाही का लाईव्ह येण्याचं लिंक पाठवत असतो. ठीक आहे, म्हणजे 8ला तुम्ही जॉईन करू शकता. सॉरी 7ला जॉईन करा, 6:30ला पाठवत जाईल, कारण 8 वाजता 10 स्टँडर्डचं असतं ना. ठीक आहे, रोज 7 वाजता या. ओके, चला स्टार्ट करतो, व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय काय, एक्स इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. पण इथं बघा कॉस इनवर्स आहे. एक्सरसाइज 1.2 मध्ये असे मी तुम्हाला सम शिकवलेले आहेत. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले यायला पाहिजे. कोणते कोणते फॉर्म्युले? साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय येतो? इन टर्म्स ऑफ टॅन. जर साइन 2 थिटा आहे, इन टर्म्स ऑफ टॅनचा फॉर्म्युला काय येणार? दॅट इज 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला आहे. कॉस 2 थिटाचा इन टर्म्स ऑफ टॅन. ठीक आहे, जे पहिल्यापासून व्हिडिओ बघत येत असतील हे मी फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. ठीक आहे, cos 2 थिटा इन टर्म्स ऑफ टॅन काय येतं? 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, मग मला सांगा हा फॉर्म्युला यूज होईल का हा फॉर्म्युला यूज होईल? इथं कसं करणार आपल्याला? कंपॅरिझन करा व्यवस्थित. ठीक आहे, बघा सपोज मी हे वाला घेतो, x इक्वल टू दिस टर्म, y इक्वल टू दिस फंक्शन. पण x इक्वल टू x हा एक फंक्शन आहे आणि y हा एक फंक्शन आहे. ठीक आहे, मग t काय आहे? t इज अ पॅरामीटर. ठीक आहे, सो मी काय करणार? सबस्टिट्यूट करतो. टी च्या जागी काय घेऊ? बघा 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे का? नाहीये. सो मग हा फॉर्म्युला यूज नाही होणार. ठीक आहे, सो टॅन 2 थिटा, 2 टॅन थिटा आहे, सो 2t आहे. टी च्या जागी टॅन थिटा घेऊ शकतो मी? हो, घेऊ शकतो. ठीक आहे, 1 प्लस बघा 1 प्लस टी च्या जागी मी टॅन लिहू शकतो. ठीक आहे, सो मी पहिला ऍज इट इज लिहितो कॉस इनवर्स ऑफ 2t 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, मग काय करणार? पुट दॅट इज टी इक्वल टू टी च्या जागी काय घेतो मी? टॅन थिटा घेतो मी, सपोज टॅन थिटा. ओके, टी च्या जागी मी टॅन थिटा लिहितोय. सो वेअर थिटा इज, बघा टॅन तिकडे शिफ्ट करा, म्हणजेच काय होणार? टॅन इनवर्स ऑफ टी, टॅन इनवर्स ऑफ टी होणार. ठीक आहे, तिकडचं रफ करून टाकतो. हे मी फक्त फॉर्म्युल्यासाठी लिहिलंय. ठीक आहे, नीट लक्ष द्या, समजून जाईल तुम्हाला. बघा आता मी पुट करतो व्हॅल्यू x इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ दॅट इज 2 t आहे. t म्हणजे काय? दॅट इज टॅन थिटा. सो इथे लिहिणार मी टॅन थिटा अपॉन 1 प्लस t म्हणजे काय? टॅन थिटा, पण टॅन स्क्वेअर होणार कारण इथे स्क्वेअर आहे ना. सो टॅन स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, मग आता मला सांगा हा फॉर्म्युला कोणाचा आहे? आताच मी तुम्हाला जस्ट लिहून दिलंय. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा. ठीक आहे, मग मी ह्याच्या जागी लिहिणार x इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ साइन 2 थिटा. मग आता बघा तुम्हाला अलाइड अँगल पण यायला पाहिजे. तुम्हाला काय सांगितलं होतं? साइनचं कन्वर्ट कॉस मध्ये होऊ शकतं, टॅनचं कन्वर्ट कॉट मध्ये होतं आणि कोसेकचं कन्वर्ट सेक मध्ये होतं. ठीक आहे, त्यांचं रिलेशन तुम्हाला माहिती पाहिजे. बघा साइड बाय साइड सांगतो तुम्हाला. साइन थिटा आहे तर मी साइन थिटाला मी असं लिहू शकतो दॅट इज कॉस पाय बाय 2 मायनस थिटा असं लिहू शकतो. सो मग इथं साइन थिटा आहे, सो हे थिटा आहे ना, सो इथं मी थिटाच्या जागी, या थिटाच्या जागी इथं थिटा लिहिणार. ठीक आहे, सो मी साइनला मी कसं लिहिणार? ह्या साइनला कसं लिहिणार? दॅट इज एक्स इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, साइनला इन टर्म्स ऑफ कॉस मध्ये लिहितोय. हे अलाइड अँगल पण मी शिकवलेले आहे. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्री मध्ये मी शिकवलेलं आहे. ओके, चला लक्ष द्यायचं. साइनला मी कसं लिहिणार? कॉस ऑफ दॅट इज कॉस ऑफ काय येणार? पाय बाय 2 मायनस, आता अँगल काय येतं? 2 थिटा आहे, सो इथे येणार 2 थिटा. ठीक आहे, सो
cos and cos inverse get cancelled. So only remaining is what? So only remaining is x equal to pi by 2 minus 2 theta. ठीक है, where theta is in terms of t, because t is a parameter. So आन्सर पण कशामध्ये पाहिजे मला? t च्या फॉर्म मध्ये, कारण क्वेश्चन कसा होता? क्वेश्चन t च्या फॉर्म मध्ये होता ना, सो आन्सर पण t च्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. सो x इक्वल टू पाय बाय 2 मायनस 2 थिटा इन म्हणजे काय? टॅन इनवर्स ऑफ टी, ठीक आहे. मग आता डिफरन्शिएट करा. मग आता मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. ठीक आहे. सो कारण पॅरामीटर टी आहे ना, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी आहे ना. सो पुढे काय येणार? dx बाय dt इक्वल टू कॉन्स्टंट टर्म. सो कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? खूप वेळा सांगत आलेलं मी. ठीक आहे, कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह येतं 0. सो दॅट इज इथे ना 0 मायनस 2 ऍज इट इज टॅन इनवर्स ऑफ x. काय असतं फॉर्म्युला? 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असतं. पण टॅन इनवर्स ऑफ टी आहे, सो 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हा फॉर्म्युला येतो. ठीक आहे. सो दॅट इज मायनस 2 बघा इथे येणार अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर dx बाय dt आत्ताशी आपण काढलाय. ठीक आहे, आत्ताशी dx बाय dt काढलाय. मग आता dy बाय dt काढणार, मग नंतर dy बाय dx काढणार. ठीक आहे, कारण पॅरामेट्रिक फंक्शन आहे ना, सो मग याला जास्त सिम्प्लिफाय करावं लागेल. लास्टचे जे काही 2 क्वेश्चन आहेत 7वा आणि 8वा ते थोडेसे मोठे आहेत पण होऊन जाईल. ओके, पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा लवकर. ना आता सेकंड फंक्शन कसं सॉल्व्ह करायचं ते व्यवस्थित लक्षात द्या. ठीक आहे, बघा सेकंड फंक्शन काय दिलंय? y इक्वल टू सेक इनवर्स ऑफ रूट मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर दिलंय. ठीक आहे, मग आता टीच्या जागी काय पुट करू मी? कुणाला मॅच होतोय का आन्सर? जेणेकरून जर मी टीच्या जागी पुट केल्यावर जेणेकरून इथं आतमध्ये सेक यायला पाहिजे. ठीक आहे, काय यायला पाहिजे? सेक यायला पाहिजे. मग तुम्हाला आयडेंटिटी माहिती असेल 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. सो 1 प्लस ओके टी म्हणजे काय? टॅन थिटा. ठीक आहे, सो इथं स्क्वेअर आहे, सो इथं टॅन स्क्वेअर होणार इक्वल टू दॅट इज सेक स्क्वेअर. सो मी टीच्या जागी टॅन घेऊ शकतो. सो इथे मी काय देणार? पुट टी इक्वल टू टॅन थिटा, वेअर थिटा तिथंच ठेवणार, टॅन तिकडे शिफ्ट करा, दॅट इज टॅन इनवर्स ऑफ टी. ठीक आहे, सो पुट करून बघूया आपण 1 बाय 1 आणि हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मी हे रफ करण्यात आता पुढे बघा y इक्वल टू सेक इनवर्स ऑफ रूट मध्ये 1 प्लस टीच्या जागी टॅन थिटा. ठीक आहे, पण टॅन स्क्वेअर होणार, टॅन स्क्वेअर थिटा. मग मला सांगा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कोणाचा फॉर्म्युला आहे? आयडेंटिटी, दॅट इज सेक स्क्वेअर येणार. समजते का? ह्याच्या जागी काय येणार? सेक स्क्वेअर, पण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. मला राहिलं काय फक्त? दॅट इज सेक इनवर्स ऑफ, बघा हे असं येणार सेक स्क्वेअर थिटा. ओके, सो इथं काय येणार मग? सेक इनवर्स ऑफ स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, सो सेक थिटा. सो बघा सेक इनवर्स आणि सेक गेट कॅन्सल, सो राहिलं काय मग इथं? y इक्वल टू थिटा. मग y म्हणजे काय? y म्हणजे काय होतं सांगा बघू पटकन. आणि हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मायनस 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर dx बाय dt ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, फक्त 2च सम आहे त्याच्यामध्ये की थोडेसे मोठे आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे, y इक्वल टू, सो थिटा आला ना, सो y म्हणजे काय होतं? थिटा म्हणजे काय होतं? थिटा म्हणजे होतं टॅन इनवर्स ऑफ टी, टॅन इनवर्स ऑफ टी होतं. ठीक आहे, सो डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. सो dy बाय dt इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टी. कोणाचा फॉर्म्युला हा? दॅट इज टॅन इनवर्स ऑफ टी. काय फॉर्म्युला आहे? दॅट इज 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे, इक्वेशन नंबर 2. सो बाय पॅरामेट्रिक फंक्शन, सो बाय पॅरामेट्रिक फंक्शन, सो काय काढायचं आपल्याला? dy बाय dx काढायचं ना. सो फॉर्म्युला काय असतो? dy बाय dx चा हे माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, बघा इथे dy आहे, सो इथे dy चा फॉर्म्युला म्हणजे हा फॉर्म्युला dy बाय dt येणार. ठीक आहे, अपॉन dx बाय dt. ओके, सो इथं dy बाय dt म्हणजे काय? दिस टर्म, सो 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, अपॉन dx बाय dt ची व्हॅल्यू काय होते? मायनस 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर होतं.
-2/1 प्लस टी स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन नंबर 1. आताच तुम्हाला सांगितलं इक्वेशन 1 काय होतं, सो मी तेच लिहिलं इथं. सो बघा हे आणि हे कॅन्सल, बरोबर. सो 1/-2 राहिलं, ठीक आहे. दॅट इज -1/2 आन्सर आलं. dy/dx ची व्हॅल्यू आली, ठीक आहे. जर तुम्ही व्यवस्थित करणार, तुम्हाला ट्रिग्नोचे फॉर्म्युले माहित असतील तर तुम्हाला हे नक्कीच येणार, ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. ना क्वेश्चन नंबर बघा फर्स्ट मधला लास्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 8. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे इथं पण तुम्हाला फॉर्म्युले यूज करायचे, ठीक आहे. ट्रिग्नोचे फॉर्म्युले तुम्हाला यायला पाहिजे. बघा काय काय दिले इथं, x = cos इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये 4t³ - 3t. ओके, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल cos 3θ चा. काय तो फॉर्म्युला, दॅट इज हे येणार 4 cos cube θ मायनस दॅट इज 3 cos θ. ठीक आहे, cos 3θ चा फॉर्म्युला हा येतो 4 cos cube θ. बघा 4 t म्हणजे काय, दॅट इज t म्हणजे cos घ्या, ठीक आहे. क्यूब बघा ऍज इट इज -3 तसाच आहे. सो t च्या जागी काय घेणार तुम्ही, cos घ्या. सो मी इथं काय करणार, x = cos इनवर्स ऑफ 4t³ - 3t दॅट इज पुट काय घेत आहे, पुट t = काय ना cos θ. ओके, t च्या जागी मी cos θ घेतो. सो θ म्हणजे काय, θ म्हणजे दॅट इज cos तिकडे जाणार. सो इथे येणार cos इनवर्स ऑफ t. ठीक आहे, cos तिकडे गेला cos इनवर्स ऑफ t होणार. ओके, चला व्हॅल्यू पुट करूया इथं. x = cos इनवर्स ऑफ 4t म्हणजे काय, cos क्यूब θ -3t म्हणजे काय, cos θ. ठीक आहे, सो हा फॉर्म्युला कुणाला ओबे करतोय, दॅट इज cos 3θ ला. सो व्हॅल्यू लिहायचं cos इनवर्स ऑफ cos 3θ, where cos and cos inverse get cancel, so only remaining is 3θ. ओके, 3θ राहणार, पण 3 ऍज इट इज. आणि θ म्हणजे काय, θ म्हणजे cos इनवर्स ऑफ t, cos इनवर्स ऑफ t. ठीक आहे, 3 ऍज इट इज, θ म्हणजे cos इनवर्स ऑफ t. ओके, पुढं आता काय करू, आता डिफरन्शिएट करायला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t नी करा. ठीक आहे, सो dx/dt सो इक्वल टू 3 ऍज इट इज. आणि हा cos इनवर्स चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, cos इनवर्स ऑफ x चा फॉर्म्युला काय येतो, हे स्टँडर्ड फॉर्म्युला. ठीक आहे, दॅट इज -1/1 रूट मध्ये 1 - x² येतो. ठीक आहे, cos इनवर्स चा फॉर्म्युला इक्वल टू -1 रूट मध्ये काय येतो, 1 - x². सो इथं काय येणार मग, -1 रूट मध्ये 1 इथं t आहे, सो t² येणार. ठीक आहे, हे असं येणार. आणि अगेन परत t चा स्क्वेअर काय, t चा डेरिव्हेटिव्ह काय, तर परत t चं 1 येतो, म्हणून आपण लिहित नाही. ठीक आहे, फक्त एवढंच लिहितो. सो हा 3 इथं मल्टिप्लाय होणार, सो इथे येणार 3 -3. ठीक आहे, हे असं येणार. नाव y इक्वल टू, चला हे इक्वेशन नंबर 1 देतो. सो y इक्वल टू दिस टर्म tan इनवर्स ऑफ रूट मध्ये 1 - t²/t. ठीक आहे, सो मी t च्या जागी काय पुट करू, जेणेकरून मला आतमध्ये tan भेटेल, कारण tan आणि tan इनवर्स कॅन्सल व्हायला पाहिजे. ठीक आहे, सो tan चा फॉर्म्युला काय असतो रे, दॅट इज sin θ cos θ. मान्य, सो वर साइन यायला पाहिजे आणि खाली काय यायला पाहिजे, cos यायला पाहिजे. पण t इथं फक्त तिथं t आहे ना, सो मी t च्या जागी cos घेतो, कारण बघा ना खाली cos आहे, वर मी साइन कसं पण आणेन तिथं. ठीक आहे, सो पुट t इक्वल टू cos θ, वेअर θ इक्वल टू काय येणार, cos इनवर्स ऑफ t. ठीक आहे, सो y इक्वल टू tan इनवर्स ऑफ रूट मध्ये 1 - t म्हणजे काय, t म्हणजे दॅट इज cos θ. ठीक आहे, सो cos² येणार, cos² θ. ठीक आहे, अपॉन t म्हणजे cos θ. ओके, सो tan इनवर्स, हा 1 - cos², हा फॉर्म्युला कोणाचा आहे रे, बघा आयडेंटिटी माहिती तुम्हाला, दॅट इज sin² θ प्लस cos² θ इक्वल टू 1. ठीक आहे, इथं 1 - sin² cos² आहे. सो बघा हे cos तिकडे शिफ्ट करा. सो 1 - cos² θ म्हणजेच काय, दॅट इज sin² θ. सो मी ह्याच्या जागी काय लिहू शकतो, sin². ओके, अपॉन cos θ. सो
tan inverse of square and square root get cancel. So sin theta upon cos theta equal to tan inverse of sin by cos, that is tan. So inverse and tan get cancelled. So only remaining is theta. Where theta is? Theta means काय? Cos inverse. Cos inverse of t. ठीक आहे. सो y ची व्हॅल्यू आली. सो मग आता याचं डिफरन्शिएट करा. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. ओके, सो cos इनवर्स ऑफ t आताच तुम्हाला सांगितलं cos इनवर्स ऑफ t चं डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन रूट मध्ये येतं. ठीक आहे. सो dy बाय dx इक्वल टू -1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस टी स्क्वेअर येणार. ठीक आहे. चला एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर. हा, चला आता व्यवस्थित लक्ष द्या. इथं बघा विथ रिस्पेक्ट टू टी केलं ना, इथं dt पाहिजे. ठीक आहे, बाय मिस्टेकली झालंय. ठीक आहे, dy बाय dt पाहिजे. मग बाय पॅरामेट्रिक फंक्शन काय फॉर्म्युला येणार? दॅट इज dy बाय dt ओके अपॉन dx बाय dt हा फॉर्म्युला येणार. ठीक आहे. चला हे रफ करतो आणि लक्षात ठेवा इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे. सो बघा आता एका स्टेप मध्ये आन्सर येईल. काय काय होतं इथं? दॅट इज dy बाय dt ची व्हॅल्यू काय? -1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस टी स्क्वेअर. ठीक आहे, -1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन ह्याची व्हॅल्यू काय होती? मी आताच लिहिलं होतं इथं. काय होतं? -3 अपॉन रूट मध्ये 1 मायनस टी स्क्वेअर. ठीक आहे. सो बघा रूट मध्ये व्हॅल्यू कॅन्सल. ठीक आहे. सो मायनस अँड मायनस कॅन्सल. सो राहिलं काय मग? 1/3. सो दॅट इज 1/3. dy बाय dx ची व्हॅल्यू आपण काढली. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. ना क्वेश्चन नंबर सेकंड वन बघा काय विचारलंय? फाइंड dy बाय dx इफ वन फर्स्ट वाला काय दिलंय? x इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, y इक्वल टू कॉस क्यूब थिटा. एक मिनिट, तिथं कॉस आहे का कॉट आहे बघू दे. कॉट आहे. ठीक आहे, इथं कॉट आहे, इथं कॉट दिलंय. ठीक आहे. सो ऍट थिटा इक्वल टू π/6 आहे. ठीक आहे. सो बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड मध्ये काय डिफरंट आहे? क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये आपल्याला व्हॅल्यू कसे भेटायचे? म्हणजे आपल्याला अननोन व्हॅल्यू भेटायचे. ठीक आहे. इथं जे काय आहे फर्स्ट मध्ये, इथं आपल्याला थिटा इक्वल टू π/6 लास्टला पुट करायचं. ठीक आहे, म्हणजे अँगलला व्हॅल्यू पुट करायचंय. मग त्यानुसार तुम्हाला नोन व्हॅल्यू भेटतील. ठीक आहे. चला करूया 1 बाय 1 सॉल्व. सो इथं काय येणार? पहिलं x इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. सो डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थिटा. सो काय येणार मग? dx बाय डी थिटा. ओके, विथ रिस्पेक्ट टू थिटा करतोय. सो dx बाय डी थिटा. आता फंक्शन रेस टू कॉन्स्टंट आहे. बघा जर एखादा डेरिव्हेटिव्ह फंक्शन रेस टू कॉन्स्टंट आहे, सो दॅट टाइम पहिलं काय करणार? n खाली घ्या, x तसंच ठेवा आणि पॉवर मधून 1 लेस करा. ठीक आहे. सो पॉवर खाली कोसेक x कोसेक थिटा तसंच आणि पॉवर मधून 1 लेस केला. ठीक आहे, हे असंच येणार. आणि आगे डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक थिटा. कोसेक थिटा मग काय येणार सांगा बघू? दॅट इज 2 कोसेक थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक थिटा दॅट इज मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. काय बोललो मी? मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा येतात. ठीक आहे. कोसेक थिटा इंटू कोसेक थिटा कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, हे मायनस मी बाहेर लिहितो. 2 तसाच कोसेक इंटू कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1. सो dx बाय डी थिटा मी काढला. आता पुढं y इक्वल टू काय येणार? नाव y इक्वल टू कॉट क्यूब थिटा. ओके, मग आता याचं डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. सो काय येणार मग? dy बाय डी थिटा इक्वल टू बघा फंक्शन रेस टू पॉवर आहे. सो पहिलं पॉवर खाली घ्या आणि पॉवर मधून 1 लेस करा. डिफरन्शिएट करतोय कॉस कॉट स्क्वेअर थिटा. बघा पॉवर खाली पॉवर मधून 1 लेस दॅट इज 2 राहिले. ओके, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थिटाचं काढा. काय येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थिटा? दॅट इज मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. काय येतं? इथे लिहितो मी पहिलं कॉट थिटा. ठीक आहे, कारण डेरिव्हेटिव्ह मला कॉट काढावं लागेल ना. सो dy बाय डी थिटा इक्वल टू 3 कॉट स्क्वेअर
theta into derivative of cot theta, that is minus cosec square theta, okay, by d theta equal to 3 as it is. बघा हा मायनस मी बाहेर लिहितो, मायनस कॉट स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. मग आता एक काम करा, हे आपण डेरिव्हेटिव्ह काढलोय, सो आता बाय पॅरामेट्रिक फंक्शन यूज करा. सो बाय पॅरामेट्रिक फंक्शन so that time dy by dx equal to dy by d theta फॉर्म्युला यूज करतोय. ठीक आहे. dx by d theta. सो काय काय आलं ते बघा, हे म्हणजे हे आहे. सो मायनस 3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आपण ह्याची व्हॅल्यू काय आली, -2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा आले. ठीक आहे. कॉट थिटा बघा, कोसेक स्क्वेअर गेट कॅन्सल, मायनस अँड मायनस कॅन्सल. ठीक आहे. सो 1 कॉट कॅन्सल राहिलं काय, मग इथे 3/2 कॉट राहणार, फक्त एक वर कॉट राहणार. सो इथे आलं dy बाय dx. पण ऍट थिटा इक्वल टू काय, π/6 दिलं ना, ऍट थिटा इक्वल टू π/6. सो थिटाच्या जागी आपल्याला π/6 पुट करायचंय. ठीक आहे. लवकर एवढं स्क्रीनशॉट काढा, लवकर काढलं. बघा आता 1 मिनिटाचं काम राहिलं. कंटिन्यू जर बघत असेल तुम्ही, तर तुम्हाला रेग्युलर जर आले तर तुम्हाला समजत राहील. ठीक आहे. सो dy बाय dx इक्वल टू 3/2 काय आहे तर कॉट थिटा जागी π/6. ठीक आहे. सो 3/2 आणि कॉट π/6, टॅन π/6 ची व्हॅल्यू काय असते, 1/√3 असतं. बरोबर. टॅन π/6 1/√3 आणि कॉट π/6 त्या 1/√3 चा रेसिप्रोकल करा. सो ह्याची व्हॅल्यू आहे ना √3. ठीक आहे. सो दॅट इज 3√3/2 dy बाय dx. चला काढा स्क्रीनशॉट लवकर आता. झालं. ना क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड बघा. आता लक्ष द्यायचं, काय दिलं तुम्हाला इथं, x इक्वल टू a cos क्यूब थिटा, y इक्वल टू a sin क्यूब थिटा. ठीक आहे. ऍट थिटा इक्वल टू π/3 हे लास्टला पुट करायचं आपल्याला. चला बघा, आता हे फंक्शन मी ऍज इट इज घेतो, डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. ठीक आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा केल्यावर काय होणार, dx बाय d थिटा इक्वल टू बघा a ऍज इट इज राहणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos क्यूब थिटा. आता मी a का ठेवला, कारण a कॉन्स्टंट आहे, पण a मल्टिप्लायला आहे. सो म्हणून मी त्याला 0 नाही लिहिलं. ठीक आहे. जर फक्त a सेपरेट असला असता तर मी डायरेक्ट 0 लिहिला असता. पण कॉन्स्टंट टर्म जर फंक्शनला मल्टिप्लाय असेल तर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतं. ठीक आहे. सो आता बघा, फंक्शन रेस टू पॉवर आहे, पॉवर खाली घ्या, 3 cos पॉवर मधून 1 लेस, सो थिटा येणार. सो अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ cos थिटा काढावं लागेल. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढावं लागेल, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ cos थिटा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ cos थिटा काय येतं, मायनस कोसेक स्क्वेअर. सॉरी, मी आज डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले पण विसरायला लागलोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos थिटा काय तर मायनस साइन थिटा. सो इथे येणार 3, हे मी बाजू लिहितो, a नंतर लिहितो, cos स्क्वेअर तसंच ठेवतो. ओके. काय येतं व्हॅल्यू, मायनस साइन थिटा. सो मायनस साइन थिटा, इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. dx बाय d थिटा. चला नाव पुढं आता हे सॉल्व करूया. ठीक आहे. सो y इक्वल टू, नाव y इक्वल टू a साइन क्यूब थिटा. सो डिफरन्शिएट करायला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. सो इथे येणार dy बाय d थिटा इक्वल टू a ऍज इट इज राहणार. सो इथे येणार a तसाच. सो साइन क्यूब आहे, सो फंक्शन रेस टू पॉवर, पॉवर खाली, पॉवर मधून 1 बेस. सो पॉवर खाली 3 साइन स्क्वेअर थिटा. बघा पॉवर मधून 1 लेस केला. ठीक आहे. सो डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन साइन थिटा. ठीक आहे. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल साइन थिटाचं. ठीक आहे. काय येतं मग, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा cos थिटा येतं. सो मी लिहिणार 3a साइन स्क्वेअर आणि साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह cos थिटा, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. सो इथे येणार dy बाय d थिटा. ओके. सो बाय पॅरामेट्रिक फंक्शन
बाय पॅरामेट्रिक फंक्शन. सो बाय पॅरामेट्रिक फंक्शन फॉर्म्युला काय, dy बाय dx इक्वल टू dy बाय d थिटा अपॉन dx बाय d थिटा. सो व्हॅल्यू सांगा मला. ह्याची व्हॅल्यू ही आहे, सो 3a साइन स्क्वेअर थिटा कॉस थिटा. ठीक आहे, अपॉन ह्याची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज a, सो मायनस 3a कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा. ठीक आहे, सो बघा a कॅन्सल, 3 कॅन्सल, पण मायनस राहणार. ठीक आहे, मायनस राहणार, 1 साइन कॅन्सल. ओके, सो वर एक साइन राहणार. ओके, आणि खाली एक कॉस राहणार, कॉस कॅन्सल, खाली एक कॉस राहणार. सो काय येणार मग, सो दॅट इज मायनस टॅन थिटा. ठीक आहे, dy बाय dx ची व्हॅल्यू आली मायनस टॅन थिटा, बट ऍट थिटा इक्वल टू पाय बाय 3. पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा, मग लगेच सांगतो काय करायचंय. चला लवकर काढा पटकन. काढलं, चला बघा एका स्टेप मध्ये आन्सर आहे. आता पाय बाय 3 पुट करायचंय फक्त. कसं लिहिणार याला काय, ह्या फंक्शनला, सो दॅट इज तुम्हाला असं लिहावं लागेल, dy बाय dx ऍट थिटा इक्वल टू पाय बाय 3. ओके, सो मायनस टॅन थिटाच्या जागी पाय बाय 3. सो मला सांगा मायनस टॅन पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती असते, √3. सो व्हॅल्यू येणार √3. सो माझा व्हॅल्यू आली dy बाय dx ची मायनस √3. ठीक आहे, चला काढा लवकर स्क्रीनशॉट पटकन. चला नाव क्वेश्चन नंबर 3 वाला बघा. 3 मध्ये काय करायचंय, x इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1, y इक्वल टू दिस फंक्शन ऍट t इक्वल टू 1. ठीक आहे, चला फक्त डिफरन्शिएट करायचं आपल्याला. काय म्हणतं, x इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1, डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. सो इथे ना dx बाय dt. सो पॉवर खाली घ्या आणि पॉवर मधून एक लेस, सो 1 येणार. ठीक आहे, सो नाही लिहिलं चालेल. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टी काय येतं, विथ रिस्पेक्ट टू टी आहे, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टी 1 येणार. सो इथे येणार 1. ठीक आहे, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0, नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, नाव दिस वन y इक्वल टू साइन पाय t अपॉन 2 प्लस कॉस पाय t बाय 2. चला डिफरन्शिएट करा फक्त. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. सो इथे ना dy बाय dt इक्वल टू साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, कॉस येतं. सो इथे ना कॉस ऑफ दिस अँगल, सो कॉस ऑफ पाय t बाय 2. ठीक आहे, सो अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय येतं, कॉस येतं. मग अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा d बाय dt, कारण विथ रिस्पेक्ट टू t करतोय, सो पाय t बाय 2 येणार. ठीक आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. पुढं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय येतं, एक मिनिट. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय येतं, दॅट इज मायनस साइन. सो इथे ना मायनस साइन पाय टी बाय 2 आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी बाय 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी बाय 2. सो करा बघू डिफरन्शिएट इथं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी बाय 2, बघा डेरिव्हेटिव्ह फक्त टी करायचंय, कारण पाय बाय 2 कॉन्स्टंट टर्म आहे. सो पाय बाय 2 हे मी बाहेर लिहिणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी काय येतं 1, सो फक्त पाय बाय टी येणार. ठीक आहे, सो पाय बाय टी मी पुढे लिहितो, पाय बाय 2. ठीक आहे, पाय बाय 2 बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टी येतं 1. सो हे ऍज इट इज कॉस पाय टी बाय 2 मायनस सेम इथं कसं पाय बाय 2 बाहेर. ओके, साइन पाय टी बाय 2. ठीक आहे, चला पाय बाय 2 मी बाहेर कॉमन काढू शकतो, म्हणजेच काय ना. चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा लवकर पटकन. आणि ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. इक्वेशन नंबर 1 इथे लिहून देतो, 2t प्लस 1 आले. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 म्हणजे हिची व्हॅल्यू तिथे आहे. ठीक आहे, चला ऍट t इक्वल टू 1 आहे, हे पण लक्षात राहू दे. बघा आता काय काय करणार, काय करू शकतो आता. सो dy बाय dt y बाय dt इक्वल टू काय कॉमन येणार, पाय बाय 2 कॉमन. आतमध्ये काय राहणार, कॉस पाय टी बाय 2 मायनस साइन पाय टी बाय 2.
ठीक आहे बघा, हे आणि हे मी कॉमन काढलं, सो आतमध्ये हेच फंक्शन राहणार. ओके, सो चला रफ करतो काही बाय पॅरामेट्रिक फंक्शन. सो मग तेव्हा काय येणार, पॅरामेट्रिक फंक्शन. सो दॅट टाइम dy by dx इक्वल टू dy by dt, हा फॉर्म्युला आहे माहिती आहे ना तुम्हाला, dx by dt. सो ह्याची व्हॅल्यू तर मी वरच दिलंय, सो ही व्हॅल्यू ऍज इट इज लिहा, पाय बाय 2, आतमध्ये काय येणार cos पाय टी बाय 2 मायनस साइन पाय टी बाय 2. ठीक आहे, टी आहे हे लक्षात राहू द्या. अपॉन काय ना ह्याच्या जागी काय ना 2t प्लस 1, सो इथे येणार 2t प्लस 1. सो ऍट t इक्वल टू काय होतं रे क्वेश्चन मध्ये, ऍट t इक्वल टू 1 होतं. सो मी इथे लिहिणार dy बाय dx ऍट t इक्वल टू 1. सो दॅट टाइम, सो इथंच लिहितो मी तोपर्यंत dy बाय dx ऍट t इक्वल टू 1. सो दॅट टाइम बघा पाय बाय 2 ऍज इट इज राहणार. ओके, सो मी डायरेक्ट करतो, ठीक आहे. कॉस टीच्या जागी इथं 1 येणार बघा, इथं जर 1 पुट केलं मी टी इक्वल टू 1, सो पाय बाय 2 राहणार. सो कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय येते, कॉस पाय बाय 2 0 येतो. ठीक आहे, इथे मी लिहिणार 0 मायनस साइन पाय टीच्या जागी 1 पुट करतोय, सो फक्त पाय बाय 2 राहणार. सो साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू येते 0, सो इथे मी लिहिणार 0. ठीक आहे, एक मिनिट, कॉस इथं काय येणार, टी इक्वल टू 1 पुट करतोय ना, सो कॉस 1 इथे फक्त पाय बाय 2 राहणार. ओके, सो इथे 0 येणार. ओके, साइन पाय बाय 2 ना, सो पाय बाय 2 ला व्हॅल्यू येते 1. आज खूप कॉन्सन्ट्रेट नाही होते, ठीक आहे, जरा समजून घ्या, कारण कॉस साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 2. टी ची व्हॅल्यू काय येणार, टी ची व्हॅल्यू येते 1 प्लस 1. ठीक आहे, सो राहणार काय काय मग इथं, दॅट इज पाय बाय 2. बघा 0 मायनस 1 मायनस 1, सो इथे ना मायनस 1 अपॉन 2 1 जा 2 प्लस 1 दॅट इज 3, सो इथे ना 3. सो हे बघा हे मायनस येणार, सो इथं मायनस येणार. ठीक आहे, आणि हा 2 ने ह्याला मल्टिप्लाय करा, सो मायनस पाय बाय 2 3 जा 6 येणार. सो आन्सर इज काय ना मायनस पाय बाय 6. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर असेल. करा लवकर स्क्रीनशॉट.